या बातमीचे प्रायोजक आहेत सोलापूर का सोलरवाला, सोलर एनर्जी फॉर युअर होम अँड बिझनेस, नियर केके रेडीमेड, 7 रस्ता, सोलापूर। आंध्र प्रदेशातील अन्नमय्या जिल्ह्यात घडलेल्या एका भीषण हत्याकांडाने राज्यात खळबळ उडाली आहे। आंध्र प्रदेशातील रहिवासी असलेल्या आणि कुवेतमध्ये काम करणाऱ्या अंजनेय प्रसादने आपल्या 12 वर्षाच्या मुलीवर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी धक्कादायक पाऊल उचललं आहे। अंजनेय प्रसाद कुवेतहून भारतात आला आणि त्याने आरोपीची निर्घृण हत्या केली आहे आणि नंतर तो कुवेतला परतला आहे। अन्नमय्या जिल्ह्यातील आबुल्हा परिपल्ली मंडलच्या मंगलपेठ गावात राहणारा अंजनमय प्रसाद गेल्या 15 वर्षापासून कुवेतमध्ये काम करत आहे। तो प्रसाद कुवेत नावाचे युट्यूब चॅनल चालवतो आणि कुवेतमध्ये राहतो। लग्नानंतर अंजयने आपल्या पत्नीला कुवेतला नेलं आणि तिथे आपल्या मुलीचे पालन पोषण केलं, परंतु काही काळानंतर तो मुलीला सासरच्यांकडे सोडून गेला आणि वेळोवेळी आर्थिक मदत पाठवत राहिला। वर्षभरापूर्वी त्यांनी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या काकू लक्ष्मीला कुवेतला बोलावून आपल्या मुलीला सांभाळण्याची जबाबदारी पत्नीच्या धाकट्या बहिणीवर सोपवली। सुरुवातीला लक्ष्मी आणि तिचा पती व्यंकटरमण यांनी मुलीची काळजी घेतली, पण नंतर त्यांनी जबाबदारी घेण्यास नकार दिला। दरम्यान अंजनमयची पत्नी कुवेतहून भारतात आली आणि लक्ष्मीच्या काकांनी त्यांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप त्यांना समजला। यावर आई आणि मुलीने आबुला परिपल्ले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, मात्र पोलिसांनी इशारा देऊनही आरोपीला सोडून दिलं। यानंतर पोलिसांनी आई आणि मुलीला परत पाठवलं। पोलिसांच्या कारवाईमुळे संतापलेल्या अंजनेयाने स्वतःचा बदला घेण्याचे ठरवलं। 6 डिसेंबर रोजी तो कुवेतहून भारतात आला आणि आरोपीची लोखंडी रॉडने निर्घृण हत्या केली। हत्येनंतर तो त्याच संध्याकाळी कुवेतला परतलाय। हत्येनंतर अंजनेय प्रसादने त्याच्या युट्यूब चॅनलवरील व्हिडिओद्वारे आपल्या गुन्ह्याची कबुली दिली। या व्हिडिओने त्याच्या मित्रांना आणि नातेवाईकांनाच धक्का बसलाय। पोलिसांनी अंजनेय प्रसादाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला कुवेतहून परत आणण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। या घटनेने न्यायव्यवस्था, पोलिसांची निष्क्रियता आणि मानवी हक्कावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत।